13 लाखाच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातून बांधकाम ठेकेदाराची निर्दोष मुक्तता. गुहागर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथील आंबोकर कुटुंबियांनी सन 2014 मध्ये जुने घर दुरुस्त करून नवीन घर बांधण्यासाठी पेवे येथील बांधकाम ठेकेदार मुश्ताक खान सरगुरो यांना कंत्राट दिले होते. घर बांधकामासाठी 8 लाख रुपये आणि जुन्या साहित्याची किंमत 4,65,000 रुपये असा एकूण 13 लाखांचा करार दोघांमध्ये झाला होता. मात्र 2014 ते 2019 या 5 वर्षांच्या कालावधीतही घराचे बांधकाम पूर्ण झाले नाही. वारंवार पाठपुरावा करूनही काम अपूर्ण राहिल्याने आंबोकर कुटुंबियांनी 2019 मध्ये गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पंचनामा, साक्षीदारांचे जबाब आणि बँक व्यवहारांची कागदपत्रे सादर करत न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. खटल्यादरम्यान आरोपीच्या वतीने अढळ संकेत साळवी यांनी बाजू मांडली. त्यांनी हा वाद फौजदारी नसून दिवाणी स्वरूपाचा असल्याचा युक्तिवाद केला. तसेच कराराची तारीख आणि बांधकाम सुरू झाल्याची तारीख यामध्ये तफावत असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणले. याशिवाय मिळालेल्या रकमेइतके काम पूर्ण केल्याचा दावा करत वाढीव बांधकामाच्या मागणीमुळे काम थांबवण्यात आल्याचे सांगितले. पोलीस तपासात बांधकामाचे शासकीय मूल्यांकन सादर न झाल्याचाही मुद्दा मांडण्यात आला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि पुरावे विचारात घेत गुहागर न्यायालयाने आरोपी मुश्ताक खान सरगुरो यांना फसवणुकीच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले. या खटल्यात अढळ संकेत साळवी यांना अढळ अलंकार विखारे, अढळ सुप्रिया वाघधरे, अढळ मानसी सोमण आणि अढळ रोशनी पवार यांनी सहकार्य केले. महान कार्य न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर.